मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी सवलतीचे ट्रिप पास उपलब्ध होणार। रविवारपासून दिव्यांगांना तिकीट दरामध्ये 25% सवलत। कबुतरांनंतर मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांना खाद्य घालण्यास बंदी। मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांना खाद्य दिल्यास दंड। नगर विकास विभागाचे आदेश। भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलं नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे निर्णय। मुंबईतील मालमत्ता वाद प्रकरणामध्ये लिपिकाचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला। कोर्ट लिपिकाला 15 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठानं डिसेंबरमध्ये होणारी विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 1.5 महिना पुढे ढकलली। अभ्यासक्रमाचा शैक्षणिक कालावधी पूर्ण न झाल्यानं आणि प्रवेश उशिरा झाल्यानं निर्णय। हॉटेल मॅनेजमेंट BBA BCS साठी एकच CET परीक्षा 28 ते 30 एप्रिल दरम्यान प्रवेश परीक्षा होणार। कर्जत पनवेल रेल्वे मार्गाच्या डबलिंगचे काम अंतिम टप्प्यामध्ये 2026 पासून या मार्गावरून लोकल चालवण्याचं नियोजन। हा मार्ग सुरू झाल्यानंतर कर्जत पनवेल प्रवास सुसाट होणार। दक्षिण मुंबईला वाढवण बंदराला थेट जोडण्यासाठी पूल उभारण्यात येणार। यामुळे मुंबई ते वाढवण प्रवास तासाभरात होऊ शकणार। ठाण्यातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार। वागळे इस्टेट आणि लोकमान्य सावरकर नगरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार। ताटामध्ये आता मोठेच मासे मिळणार। शासनाकडून माशांचे आकारमान निश्चित। बेसुमार मासेमारीमुळे माशांच्या विविध प्रजाती दुर्मिळ होत चालल्यामुळे लहान माशांना वाचवण्यासाठी निर्णय। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यामधील नवले ब्रिजवर वाहतुकीसाठी वेग मर्यादा निश्चित। नवले ब्रिजवर 30 किलोमीटर प्रति तास वेग निश्चित। भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत वेगवेगळ्या वेगमर्यादा असणार। नवले ब्रिजवर कंटेनरच्या अपघातामध्ये 8 जणांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता। पुणे लोहगाव इथल्या विमानतळावरील धावपट्टी आणि सीमा भिंतीजवळ बिबट्या दिसल्याची तक्रारीनंतर वन विभाग आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। ट्रॅपमध्ये पुन्हा बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळा रचून पिंजरे ठेवण्याचा निर्णय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता 5वी 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा लावणीवर। 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा आता 22 फेब्रुवारीला। माढा पुणे मंडळाच्या घरांच्या सोडतीला प्रचंड प्रतिसाद। 4186 घरांसाठी 1.5 लाखांहून अधिक अर्ज। एका घरामागे 36 अर्जदार स्पर्धेत। लोणावळा यार्डची पुनर्रचना होणार। यार्डमधील 3 मार्गिका आणि अप यार्डमधील 5 मार्गिकांच्या विस्तारासह कामं करण्यासाठी ब्लॉक। 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत ब्लॉक घोषित। पुण्यामधल्या पवना धरण परिसरामध्ये जलसंपदा विभागाची कारवाई। 8 अनधिकृत बंगल्यांचं अतिक्रमण पालिकेनं हटवलं। काही ठिकाणी बंगला मालकांकडून प्रशासनावर संताप व्यक्त। पुण्यातील किरकोळ बाजारामध्ये शेवग्याला 500 रुपये किलोचा भाव। खाऊक बाजारामध्ये आवक कमी झाल्यानं शेवग्याला चांगला भाव। पुणे मुंबईतील दाक्षिणात्य उपाहारगृहांमध्ये शेवग्याला मोठी मागणी। विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पालघरच्या विक्रमगड तालुक्यामधल्या आश्रमशाळेमधील विद्यार्थ्याची आत्महत्या। शाळेच्या बाहेर झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर। नागपूरच्या मेयो रुग्णालयामधील फॉरेन्सिक मेडिसिन आणि विष विज्ञान विभागाच्या प्रमुखाविरोधात निवासी डॉक्टरांची सामूहिक तक्रार। लैंगिक छळ, शैक्षणिक गैरवर्तन आणि मानसिक छळ केल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांना तक्रारीचं निवेदन सादर। या संदर्भातील तपासासाठी समिती गठीत। नाशिकमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेला 1987 विद्यार्थ्यांची दांडी। नाशिक शहरामधील 86 केंद्रांवर 31,032 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा। पेपरसाठी 32 केंद्रांवर 12,383 परीक्षार्थी उपस्थित होते। जळगावच्या चाळीसगावमधील घाटोड परिसरामधील पुलाची दुरवस्था। जीवघेण्या पुलावरून वाहनधारकांचा प्रवास। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून छत्रपती संभाजीनगरमधील बनावट कागदपत्रांसह महिलेला पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 महिन्यांपासून संशयास्पद मुक्काम। ATS आणि IB कडून या महिलेची चौकशी सुरू। महिलेकडे बनावट आधार कार्ड आढळलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार। हातकडीसह आरोपी रिक्षामध्ये दिसल्यानंतर अटक। श्यामलाल गोशिंगे असं आरोपीचं नाव।